भारताचा अभेद्य असं सुदर्शन चक्र म्हणजे S-400 त्याच्या तहारपी ड्रोन आणि स्काल्प मिसाईल हे कमाल करतंय। हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र आपल्याकडे आहेत, जमिनीतून हवेवर मारा करणारी क्षेपणास्त्र आपल्याकडे आहेत आणि याच एअर डिफेन्स सिस्टीमनं प्रत्येक ड्रोन हल्ल्याला, प्रत्येक मिसाईलला या ठिकाणी निस्तनाबूत केलं जात आहे। 4 राज्यांमधील 26 शहरांवर पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून हल्ला, भारतीय सैन्यानं पाकचा ड्रोन हल्ला हा हाणून पाडलेला आहे। एलओसीवर गोळीबारासह तोफगोळ्यांचा मारा केला जातोय। पाकिस्तानकडून भारताच्या 26 शहरांवर ड्रोननं हल्ल्याचा प्रयत्न, हा एक नापाक प्रयत्न भारताच्या लष्करानं, भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे। आज धार्मिक स्थळ, नागरी वस्ती आणि एअरपोर्टवर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला आहे। एलओसीवर गोळीबारासह तोफगोळ्यांचा देखील मारा करण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। पाकिस्तानने भारतावर डागलेले सर्व ड्रोन हे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर सध्या पाकिस्तानला दिलं गेलं आहे। पाकिस्तानच्या क्वेटा, उतहल आणि सोबतपूरमध्ये बलुचिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला आहे, तर पाकिस्तानच्या पंजपूरवरही बलुचिस्तानने हल्ला केलेला आहे। 5 चौक्यांवर बलुचिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी सीमा भागात ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। आज पाककडून भारतातील 4 राज्यांना लक्ष्य केलं गेलं आणि 4 राज्यातील 26 शहरांमध्ये पाककडून हल्ला केला गेलाय। जम्मू, राजस्थान, पंजाब, गुजरातमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। पाकिस्तान जितके हल्ले करेल, जेव्हा हल्ले करेल त्या वेळेला त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। भारतीय सैन्याने हे दाखवून दिलेलं आहे। राजनाथ सिंह यांनी सांगितलेलं होतं की जशास तसं उत्तर जे आहे ते दिलं जाईल। हे नया भारत आहे, हा वाट पाहणार नाही, हा संयमी नाही। ज्या वेळेला जसं रिॲक्शन असेल त्याच्यावर ॲक्शनवर रिॲक्शन जी आहे ती त्वरित दिली जाईल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती भारताकडून देण्यात आलेली होती। 22 एप्रिलला ज्यावेळेला पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आत ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं। 15 दिवस ज्या दिल्लीमध्ये घडामोडी घडत होत्या, बैठकांचं सत्र सातत्यानं सुरू होतं। पंतप्रधान मोदी हे प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून होते आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारतीय लष्करानं घेतलेली पत्रकार परिषद आणि जगाला दाखवून दिलं की हा भारत गप्प बसणारा नाही, हा भारत प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल। काही व्हिज्युअल्स जे आहेत, काही दृश्य जे आहेत ते आता समोर येत आहेत। ज्या वेळेला पाकिस्तानकडून ड्रोननं हल्ले करण्यात आलेले होते त्यावेळेला काही भागांमध्ये नुकसान झालेलं आहे। काही घरांवर हे जे ड्रोनचे हल्ले झालेले आहेत त्यावेळेला घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय, तीही दृश्य समोर येत आहेत। घरं असतील, वाहनं असतील, नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले आहेत। मात्र हे सर्व ड्रोन जे आहेत ते हवेतच भारतीय सैन्याकडून उडवण्यात आलेले आहेत। मात्र त्यानंतर हे ड्रोन खाली पडले आणि हे ड्रोन सध्या शोधण्याचं काम सुरू आहे, कारण हे पुरावे जे आहेत ते सध्या गोळा केले जात आहेत। वारंवार पाकिस्तान पुरावे द्या अशीच रडगाणी गात असतो आणि त्यासाठीच हे आता पुरावे भारताकडून गोळा केले जात आहेत। पाककडून यावेळी धार्मिक स्थळांना आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे। पाकनं स्वतःच्याच नागरिकांना संकटात टाकून हा ड्रोन हल्ला केलाय। पाकने पुन्हा एकदा नागरी विमानांच्या आडून हे आज ड्रोन हल्ले केलेले आहेत। पाककडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर केला जातोय आणि त्यासाठीच ही नागरी विमान सेवा पाककडून सुरू ठेवण्यात आलेली आहे। नागरी वस्त्या, धार्मिक स्थळ, एअरपोर्टवर पाकचं आजचं टार्गेट होतं, मात्र कोण